तर महाराष्ट्रामध्ये एकीकडे हिंदी विरुद्ध मराठी असा सामना रंगलाय। याच दरम्यान सरसंघचालक मोहन भागवतांनी भाषेच्या मुद्द्याला हात घातलाय। भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत अशी चिंता मोहन भागवतांनी व्यक्त केली आहे। त्याचवेळी त्यांनी संस्कृत भाषेवर विशेष भर दिला। मोहन भागवत नेमकं काय म्हणाले, भाषेबाबत त्यांनी कोणती आग्रही भूमिका मांडली, पाहूया। संस्कृत भाषेचा उल्लेख करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सध्याच्या भाषेच्या ऱ्हासाचा मुद्दा मांडलाय। भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत। आपल्याला संस्कृत शिकवायला अमेरिकेतून प्राध्यापक येतात आणि जे आपण त्यांना शिकवायला हवं तेच आपल्याला शिकवतात, असं भागवत म्हणाले। आपल्या समाजाला भाषिक वारशाच्या ह्याच ऱ्हासाविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मतही मोहन भागवतांनी संस्कृत भाषेच्या मुद्द्यावरून मांडलंय। भारतात भारतीय भाषा भारतीयांना येत नाही। आपली म्हणजे पूर्वीची व्यवहार भाषा संस्कृत होती, पण आता आपल्याला संस्कृत शिकवणार कोण? अमेरिकन प्रोफेसर शिकवणार। जे वास्तविक आपण जगाला शिकवायला पाहिजे ते जग आपल्याला शिकवणार। भागवतांचा मुद्दा जरी संस्कृत भाषेचा असला तरी त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या सद्यस्थितीची आठवण होते। सोयीस्करपणे वापरली जाणारी इंग्रजाळलेली मराठी भाषा हे घराघरातलं वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही। बऱ्याच मराठी पालकांनी स्वतः मराठी माध्यमामधून शिक्षण घेतलं। त्यांना कुठल्या तरी एका टप्प्याला दुसरी आणि तिसरी भाषा शिकवली गेली, म्हणजे दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकवली गेली। आपल्याकडे ज्या प्रकारचं संभाषणात्मक इंग्रजी लोकांना हवं आहे आताच्या घडीला पालकांना, आणि पालकांना सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये असं वाटतं की मुलं व्याकरणदृष्ट्या चुकीचं बोललं तरी चालतील पण चटपटीत बोलता आलं पाहिजे। तर त्याबद्दलच्या काही एका गैरसमजामुळे गेल्या 10-20 वर्षांमध्ये आपल्याकडे इंग्रजी माध्यमामध्ये जाण्याचा पाठवण्याचा पालकांचा कल वाढला आहे। आणि मराठी भाषेच्या शाळेत शिकण्याच्या मुद्द्यावरून मागच्याच आठवड्यात भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला होता। राज ठाकरेंनी नातवाला बालमोहन शाळेत घालावं असा सल्ला त्यांनी दिला होता। तर त्यावर मनसेच्या गजानन काळेंनी भाजपचे मोठे नेते ज्या इंग्रजी मिशनऱ्यांच्या शाळेत शिकले त्यांचा दाखला देत कुंडली काढली होती। हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहिले तरीही मराठी शाळांविषयी असणारी राजकीय अनास्था हे देखील यामागचं मोठं कारण आहे। हे विधान काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं आहे। आणि त्यांच्या विधानामध्ये तथ्य आहे की भारतातल्या लोकांना भारतीय भाषा बोलता येत नाहीत। मी विद्यापीठामध्ये शिकवतो, मला अशी अनेक मराठी मुलं माहीत आहेत की ज्यांना मोडकं तोडकं मराठी येतं। अशी अनेक तमिळ मुलं माहिती आहेत ज्यांना ते असं म्हणतात की आम्हाला तमिळ बोललेलं समजतं पण आम्हाला लिहिता वाचता येत नाही। आता याचं महत्त्वाचं कारण त्यांच्या घरामधनं शिक्षणाचं माध्यम म्हणून त्यांची भाषा हद्दपार झालेली आहे हे आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेला मुद्दा हा केवळ संस्कृत या भारतीय भाषेविषयी असला तरी हा मुद्दा महाराष्ट्रासाठी मराठीचा असणं क्रमप्राप्त आहे। या सगळ्याचं राजकारण निवडणुकांच्या तोंडावर सुरू राहीलच, पण जशी दक्षिणोत्तर भारतखंड व्यापून टाकणारी संस्कृत भाषा हळूहळू लोप पावली आणि आता केवळ परीक्षेत 100 गुण मिळवण्यापुरती उरली, तसं मराठी भाषेचं होऊ नये यासाठी राजकीय आणि सामाजिक पातळीवर ठोस धोरणं आखावी लागतील, याचं भान प्रत्येकाला यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।